नमस्कार, मी अर्पिता. मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त हलकी-फुलकी होणारी पण तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीरची वडी कशी बनवायची ती बघणार आहोत. फार काय प्रिपरेशन लागत नाही आणि फार काय साहित्यही लागत नाही. मस्त लागतात अफलातून. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी मी 2 गड्डी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. पाहू शकता तुम्ही. एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. आता त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे 1 वाटी. तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी. बेसन पीठ स्टार्टिंगला थोडंच घालायचं आहे आणि जसं लागेल तसं ॲड करत जायचं आहे बेसन पीठ. आता त्यामध्ये हिरवी मिरची, लसूणची पेस्ट घालायची आहे, बारीक पेस्ट, आणि जिरं मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. पाहू शकता तुम्ही. पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. पांढरं तीळ घालायचं आहे. तीळ भरपूर सारं घालायचं आहे. आता त्यामध्ये हळद व मीठ घालायचं आहे आणि अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे विदाऊट पाणी घालता. आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बेसन देखील जसं लागेल तसं थोडं थोडं ॲड करत जायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. पाहू शकता तुम्ही. कोरडं अगोदर मिक्स करून घेतलं आहे विदाऊट पाणी घालता. आता मला वाटत आहे बेसन पीठ अजून लागणार आहे. आता त्यामध्ये मी अजून थोडंसं बेसन पीठ ॲड करत आहे. जसं लागेल तसं ॲड करत जायचं आहे. एकसोबत ॲड करायचं नाही आहे. आता परत थोडंसं ॲड करत आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यावर जर तुम्हाला वाटेल अजून बेसन पीठ लागणार आहे तर अजून थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आहे. आता कोथिंबीर ओली करून घ्यायची आहे अशा प्रकारे. खूप सारं देखील बेसन ॲड नाही करायचं. जेवढं कोथिंबीरला कोटिंग लागते तेवढंच ॲड करायचं आहे. म्हणजे एक गोळा तयार होईल एवढंच बेसन ॲड करायचं आहे. पाणी घातलं आहे. अजून एकदा मिक्स करून घेत आहे. जर तुम्ही कॉर्न भजीचे व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता. पाणी घातल्यावर मिक्स करून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. बेसन पीठ कमी वाटत आहे म्हणून अजून थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून बेसन पीठ ॲड केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं बेसन पीठ ॲड केलेलं आहे. आता वडी बनवण्यासाठी बेसन पीठ पुरेसं झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. कोथिंबीरवरती बेसन पीठची कोटिंग दिसत आहे येलो कलरची. अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालं पाहिजे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे कोथिंबीर वडीचं बॅटर. पाहू शकता तुम्ही. अशाच प्रकारे पाहिजे. तुम्ही हे जे गोळे लांब आकाराचे करून देखील स्टीम करू शकता, पण मी हे प्लेटमध्ये स्टीम करणार आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडनं तेल लावायचं आहे म्हणजे वडी आपली खाली चिटकत नाही, इझिली रिमूव्ह होते. तुम्ही डायरेक्ट देखील गोल आकाराचे गोळे करून स्टीम करू शकता, पण मी चौकोनी आकाराची वडी करत आहे म्हणून अशा प्रकारे प्लेटवर तेल लावून स्टीम करून घेणार आहे. आता तेल लावल्यानंतर त्यावरती पांढरे तीळ घालायचे आहे. परत ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप देखील करू शकता. हे सुंदर दिसतं म्हणून मी लावत आहे.
आता त्यावर सारण ठेवायचं आहे कोथिंबीर वडीचं आणि प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. सगळ्या प्लेटमध्ये कोथिंबीर वडीचं सारण ठेवायचं आहे. तोपर्यंत गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे. प्रेस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडं केकचं भांडं असेल तुम्ही त्यामध्ये देखील ही वडी स्टीम करू शकता. आता ह्यावरती मी पांढरं तीळ घालत आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ वडीला छान स्टिक होतं. तीळ घातल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये पाणी टाकलं आहे. आता त्यावरती ही प्लेट ठेवत आहे. आपल्याला 25 मिनटं मीडियम फ्लेमवरती ही वडी कुक करून घ्यायची आहे. पाहू शकता सुंदर दिसत आहे. 25 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. 25 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही आपली वडी फ्राय करण्यासाठी तयार आहे. थंड झाल्यावर कट करू शकता. मी गरम आहे तोपर्यंतच कट करून घेत आहे. वडी कढईमधनं काढून घ्यायची आहे. पाहू शकता कुक झालेली आहे. सुरीच्या मदतीने साईडनं अशा प्रकारे गोल फिरवायचं आहे, म्हणजे ती इझिली रिमूव्ह होते. तुम्ही कट करण्यासाठी दुसऱ्या चॉपिंग बोर्डवर पलटी देखील करू शकता, बट मी प्लेटमध्येच कट करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी स्क्वेअर शेपमध्ये कट करत आहे. वडी कट करून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. एक काढून देखील तुम्हाला दाखवते. गरम आहे. तुम्ही थंड झाल्यावर देखील कट करू शकता. आता मी तुम्हाला वडी तळून दाखवते. तुम्ही ही शॅलो फ्राय देखील करून खाऊ शकता पॅनमध्ये. मी डीप फ्राय करत आहे. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये वडी सोडायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत होण्यापर्यंत वडी फ्राय करून घ्यायची आहे. फास्ट फ्लेमवर करायची नाही आहे. तुम्ही ही स्टीम केलेली देखील वडी खाऊ शकता. जर तुम्ही मीडियम फ्लेमवरती वडी जर फ्राय कराल तर तुमची खूप कुरकुरीत वडी होईल, म्हणून मीडियम फ्लेमवरतीच वडी फ्राय करा. अशा प्रकारे सगळ्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे. वडी फ्राय करून झालेली आहे. आता गॅसचा फ्लेम स्लो करून वड्या काढून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे सुंदर असा कलर येतो. पाहू शकता तुम्ही. सगळं ऑइल काढून घ्यायचं आहे आणि वड्या काढून घ्यायच्या आहे. सगळ्या वड्या अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती. जर तेल थंड झालं असेल तर 2 मिनटासाठी गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे आणि नंतर मीडियम करून त्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वडी तयार होते. ही कोथिंबीर वडी तुम्ही कट करून फ्राय न करता देखील स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज खाऊ शकता. एका डब्यामध्ये पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 15-20 दिवस ह्या वड्या खराब होत नाही. रोज फ्राय करून खाऊ शकता. पाहू शकता तुम्ही. मी देखील स्टोअर करून ठेवत आहे. अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. पाहू शकता तुम्ही सुंदर अशा वड्या झालेल्या आहे. तुम्हाला आवाज देखील दाखवते किती कुरकुरीत झाले आहे. एक तोडून सुद्धा दाखवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.